नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ. आजचा मुद्दा याच्यावर आहे की काल परवा जे बिग बॉसने थेट दिव्या दिदीला, दिव्याताईला घराच्या बाहेर नॉमिनेट केलं किंवा काढलं, तर ते कितपत योग्य होतं कितपत नाही हे सगळ्यांनाच माहिती असावं, ज्याचं त्याचं एक वैचारिक मत आहे. बट मला पर्सनली असं वाटतं की बिग बॉसच्या घरामधला एक कॉम्पिटिटर, जो स्ट्रॉंग कॉम्पिटिटर होता, तो बिग बॉसने होऊन कमी केला. कारण काय ना, ॲक्च्युली त्या दिव्याचे फॉलोअर पण तेवढे आहेत आणि फॉलोअरचं तर ठीक आहे, बट ती एक मुद्देसूदपणे बोलायची, जिथे तिला ठाम राहायचं तिथं ठाम राहायची. आणि आज किंवा काल परवा तिच्याकडून अचानक तो तोल सुटला बोलण्याचा आणि ती रागाच्या भरात किंवा त्याच्या भरात ती बोलून गेली. बट याचा अर्थ असा नाही की ती काही तिने त्याबद्दल जाताना सुद्धा काही बोलली की त्याबद्दल मी क्षमाप्रार्थी आहे वगैरे सगळं काही. बट मला तरी असं वाटतं की असंच जर करायचं असेल तर मग खूप इरिटेटिंग जोड्यासुद्धा बिग बॉसमध्ये आहेत, खूप इरिटेटिंग माणसंसुद्धा ते सुद्धा बिग बॉसमध्ये खेळत आहेत आणि ते सुद्धा बोलताना खालच्या पातळीला जाऊन बोलतात. हां, योग्य आहे की ते जीवे मारण्याची धमकी नाही देत वगैरे काही नाही देत. मग हे बोलायला माणूस रागाच्या भरात बोलतो, आता ती कुठं बिचारी तेव्हा कसं करणार होती? खरंच ती नव्हतीच करणार तसं. पण त्याची काही गॅरंटी मी नाही घेत. पण मग असंच जर असेल ना, तर मग सगळ्यांना तसं खेळा, नाही का, सगळ्यांना तसंच वागा. एवढंच एक म्हणणं आहे की एकाला धरून नका चालू. आता कसं आहे ना, स्ट्रॉंग कॉम्पिटिटर गेला, उलटून बिग बॉस पाहण्याचा जो लोकांचा मूड राहायचा आहे ना, त्याच्यात थोडा तरी काय म्हणतात त्याला, थोडा तरी फरक पडेल, ऑडियन्समध्ये फरक पडेल. एवढा नाही पडणार पण थोडा तरी पडेल. कारण शेवटी लोक पाहतात वेगळ्या दृष्टिकोनातनं, प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा. दिव्याचे समर्थक ते म्हणून पाहत होते. आणि दुसरी गोष्ट की आता म्हणजे असं वाटतंय ना की त्यांना ते बिग बॉसने हा जो निर्णय घेतला खूपच चुकीचा घेतला. का? कारण वाटत नव्हतं की दिव्या इतक्या लवकर शोमधून निघेल आणि निघायला पण नको होतं. जर तुम्हाला एवढंच जर स्ट्रॉंगली म्हणजे कोणाला काही बोलल्यावर काढायचं आहे ना, तर पहिले मला तरी वाटतं की रुचिताला काढावा, ठीक आहे. त्याच्यानंतर कोणी अनुश्रीला काढावं. खूप 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 खालच्या स्तराला जाऊन बोलतात, खूप खालच्या स्तराला जाऊन बोलतात. या लोकांना काढा ना तुम्ही, या लोकांना हमखास काढा. पण तुम्ही एक योग्य प्लेअर जो चांगल्या पद्धतीने आतापर्यंत खेळत आला, जो सगळ्याशी चांगला वागत आला, गेमच्या वेळेला गेम सगळं काही. पहिली मेन गोष्ट आहे ना की खेळायचं तर सगळ्यांसोबत चांगलं खेळायचं. आता तन्वीने काय केलं, क्रॉस जेव्हा मारायचा होता ना तिच्या तोंडावर, तो ब्रशने क्रॉस मारायचा त्या एलिमिनेशन टास्कमध्ये, तिने जाणून बुजून तो पूर्ण पेंटसारखं तिच्या तोंडावर मारला. म्हणून ती काहीतरी फालतू लोक वगैरे असं काहीतरी आणलेत कंटेस्टंट असं त्यांना बोलली. आता ती जाणून बुजून तिच्या पूर्ण तोंडावर जर पेंट करते तर ती तरी काय करणार? बरोबर आहे की नाही? जाणून बुजून पूर्ण तोंडाला पेंट केला. काय करायचं होतं? फक्त क्रॉस मार्क करायचा होता, हिने पेंट केला पूर्ण. मग हे बिग बॉसने का नाही पाहिलं? तर मग तुम्ही जर कंटेस्टंट आणतायत आणि तुम्ही सांगता पण आहेत की कंटेस्टंट ही माझी जबाबदारी आहे, व्हायलन्स म्हणून इथं चालणार नाही. मग व्हायलन्स होण्याचं जे कारण आहे ना, तेही तुम्ही डोळ्याखालून जाऊ देऊ नका. ते तुम्ही पहा आणि त्याला टार्गेट करा, समोर आणा. नाहीतर मग असंच इन आउट जर बिग बॉस चालत असेल तर मग फायदा नाही, बिलकुल फायदा नाही. तर सांगायचं तात्पर्य एकच आहे की मला तरी वाटतं की दिव्याताई अजून आउट व्हायला नको होती, ती खेळामध्ये टिकायला हवी होती. एक बिगेस्ट कॉम्पिटिटर म्हणून, खास करून विशाल, सचिनदादा यांसारख्या प्लेयरचा, तसेच आपले ते राकेश भाऊंचा, यांसारख्या प्लेयरचा ते एक बिगेस्ट कॉम्पिटिटर होऊ शकली असती जेव्हा टॉप 2, 3, 4मध्ये जेव्हा ती असली असती. तर मला तरी वाटतं की हे बिग बॉसने स्वतःचंच नुकसान केलेलं आहे. तर याच्यापुढे जेव्हा पण तुम्हाला नॉमिनेशन किंवा डायरेक्ट सदस्य काढायचे असतील तर त्या सदस्यांचासुद्धा विचार करा की जे खरंच जाण्याच्या लायकीचे आहेत किंवा ते अपात्र आहेत. ओके, धन्यवाद, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.